भगवते वासुदेवाय. अथ चतुर्दशोध्याय. दितीची गर्भधारणा. श्री शुकदेव म्हणाले, राजन, विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या श्रीहरींची मैत्रेयाच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही. म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले. विदुर म्हणाला, मुनिवर, आम्ही आपल्याकडून ऐकले की आदिदैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले. ब्रह्मा, ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून वर काढीत होते, त्यावेळी त्यांचे आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले? मैत्रेय म्हणाले, विदुरा, तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे, कारण तू श्रीहरींच्या अवतार कथांसंबंधित विचारित आहे. या कथा मनुष्याचे मृत्यूपाश तोडणाऱ्या आहेत. पहा ना, उत्तमपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्री नारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आरूढ झाला होता. पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यावरून श्री ब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितलेला मी ऐकला आहे. विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिन्ही सांजेच्या वेळेस आपले पती मरीचीनंदन कश्यपांच्या सहवासाची कामना केली. त्यावेळी कश्यप अग्नी ही जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायासाच्या आहुती देऊन सूर्यास्ताच्या वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते. दिती म्हणाले, अहो विद्वान, उन्मत्त झालेला हत्ती जसा केळीचा झाड चुरगाळून टाकतो, त्याप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करत आहे. आपल्या पुत्रवती सवतीचे सुख पाहून मी ईर्ष्येने जळत आहे. म्हणून आपण माझ्यावर कृपा करा, आपले कल्याण असो. ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो, त्याच स्त्रिया आपल्या पतीपासून सन्मानित समजल्या जातात. त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते. आमचे वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलींवर अतिशय प्रेम होते. एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले होते की आपला पती कोण असावा असे तुम्हास वाटते. ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते. म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी 13 कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुसरून असा आपल्याशी व्यवहार लावून दिला. म्हणून हे मंगलमूर्ती, हे कमलनयन, आपण माझी इच्छा पूर्ण करावी, कारण हे महत्तम दीनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषांकडे जाणे निष्फळ होत नाही. विदुरा, कामाच्या अतिवेगाने दिती अत्यंत बेचैन झाली होती. तिने या रीतीने पुष्कळ प्रकारांनी विनवून कश्यपांना प्रार्थना केली. तेव्हा तिला समजावीत मधुर वाणीने ते म्हणाले, अधीर प्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आत्ताच तुझ्या मनासारखे अवश्य करेन. जिच्यामुळे धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींची सिद्धी होते, अशा आपल्या पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही. ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमांना आश्रय देत आपल्या आश्रमद्वारा स्वतःही दुःखसागरापासून पार होतो. हे मानवी, त्रिविध पुरुषार्थाची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते. तिच्यावर आपल्या गृहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहतो. इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासियांना अत्यंत कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लोटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो, त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो. हे गृहस्वामिनी, तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणत्याही गुणग्राही पुरुष या जन्मात किंबहुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही. तरीसुद्धा तुझी संतानप्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन. पण तू एक मुहूर्तभर थांब, त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाही. ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यासही भयानक आहे. यावेळी भगवान भूतनाथांचे भूतप्रेत इत्यादी गण फिरत असतात. हे साध्वी, या तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावन, भूतपती, भगवान शंकर, भूतप्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात. स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धुसर झालेल्या त्यांच्या जटा दैदिप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्णकांतिमय गोऱ्या शरीराला भस्म लावले आहे, ते तुझे धीर महादेव आपल्या सूर्य आणि चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत आहेत. या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही, कोणी विशेष आदरणीय किंवा कोणी निंदनीय नाही, कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असेही नाही. आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे. विवेकी पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल चरित्रांचे गायन करतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच काय.
त्यांच्या बरोबरीचे कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाचासारखे आचरण करतात. माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे. जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा म्हणून वस्त्र, अलंकार, माळा, चंदन इत्यादींनी सजवतो, तो अभागीच आत्माराम भगवान शंकराच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो. ब्रह्मदेवादी लोकपाल सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्म मर्यादांचे पालन करतात. तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही माया सुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते. असे असूनही ते पिशाचासारखे आचरण करतात. अहो, त्या जगद्व्यापक प्रभूंची ही अद्भुत लीला काही समजत नाही. मैत्रेय म्हणाले, पतीचे अशा प्रकारे समजवल्यानंतरही कामातूर झालेल्या दितीने वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला हात घातला. अशा निंद्य कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपांनी दैवाला नमस्कार केला आणि एकांतात तिच्याशी समागम केला. परंतु नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ते गायत्री जप करू लागले. विदुरा, दितीला सुद्धा त्या निंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली आणि ब्रह्मर्षींच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली. दिती म्हणाली, ब्रह्मन, भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत. मी त्यांचा अपराध केला आहे, परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करो. भक्तवात्सल कल्पतरू, उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते. ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत, परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत. आम्हा स्त्रियांवर तर शिकारी लोक सुद्धा दया दाखवितात. मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परम कृपाळू आहेत. ते माझ्यावर प्रसन्न होत. मैत्रेय म्हणाले, सायंकालीन संध्यावंदन आधी झाल्यावर प्रजापती कश्यपांनी पाहिले की दिती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक परलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे. तेव्हा ते तिला म्हणाले. कश्यप म्हणाले, कामवासनेने तुझे चित्त मलिन झाले होते. ती वेळही शुभ नव्हती. तू माझे म्हणणे ऐकले नाही. तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस. हे अमंगल स्त्रिये, तुला 2 अमंगळ आणि अधम पुत्र उत्पन्न होतील. ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील. जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळसे निरपराध आणि दीन प्राणी मारले जाऊ लागतील, स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल, त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्री जगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील. दिती म्हणाले, प्रभो, माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच हो, क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये. तो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो, तो कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीव सुद्धा दया दाखवित नाहीत. कश्यप म्हणाले, देवी, तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाताप प्रगट केला आहेस. तुला योग्य काय व अयोग्य काय याचा बोधही तात्काळ झाला आणि भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे. म्हणून तुझ्या एका पुत्राच्या 4 पुत्रांपैकी एक असा होईल की सत्पुरुष सुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्यांचे पवित्र यश भक्तजन भगवंतांच्या गुणासह गातील. ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापून शुद्ध केले जाते, त्याचप्रमाणे साधुजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी नैवर्ता इत्यादी उपायांनी आपले अंतःकरण शुद्ध करतील. ज्यांच्या कृपेमुळे त्यांचे स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते, ते स्वयंप्रकाश भगवान सुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील. तो मुलगा मोठा भगवत भक्त, प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल. तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंतःकरणात श्री भगवंतांची स्थापना करून तो देहाभिमानाचा त्याग करेल. तो विषयात अनासक्त, शीलवान, गुणांचे भांडार, तसेच दुसऱ्यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल. त्याला कोणी शत्रू असणार नाही. चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो, त्याप्रमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा होईल. जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे, आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रगट करतो, लक्ष्मी रूप लावण्यमूर्ती स्त्रींचीही शोभा वाढवतो, तसेच ज्यांचे मुखकमल झगमगणाऱ्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे, त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरींचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल. मैत्रेय म्हणाले, विदुरा, दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंतांचा भक्त होईल, तेव्हा तिला मोठा आनंद झाला. तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरींच्या हातून मारले जातील, ते हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली. अध्याय 14वा समाप्त.
अथ पंचदशोध्याय जय विजय आणि सनकादिकांचा शाप। मैत्रेय म्हणाले, विदुरा, आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील या शंकेने दितीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणारे कश्यपांचे जे तेज वीर्य 100 वर्षापर्यंत आपल्या उदरात ठेवले, त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला। तसेच इंद्रादी लोकपालही तेजहीन झाले। तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे। देव म्हणाले, भगवान, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही, म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहत नाही। या अंधकाराविषयी आपण जाणत असालच, आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत। देवादिदेवा, आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात। आपण लहान मोठ्या सर्व जीवांचे भाव जाणत आहात। देवा, आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात। आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार केला आहे। आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही। आपणास नमस्कार असो। आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे। हे कार्यकारण रूप विश्व आपले शरीर आहे, परंतु आपण याच्याही पलीकडे आहात। सर्व जीवांचे उत्पत्ती स्थान असे आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात, ते आपल्या कृपा कटाक्षाने कृतकृत्य होतात। तसेच प्राण, इंद्रिय आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो, अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही। दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते। त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणास नमस्कार असो। हे भूमन, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झाले आहेत, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत। त्यामुळे ते दुःखी झाले आहेत, त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने पहा। देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते, त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चालला आहे। मैत्रेय म्हणाले, महाबाहो, देवाची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले। श्री ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत। एकदा ते शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले। जे निष्काम धर्माने श्रीहरींची आराधना करतात, ते लोक विष्णुरूप होऊन तेथे राहतात। तेथे वेदांताचे वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हा भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्वमय स्वरूप धारण करून राहतात। त्या लोकांत निःश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते। सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी 6 ऋतूंच्या शोभेने संपन्न असते। तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूंच्या लोकांचे पाप नाहीसे करणाऱ्या पवित्र लीलांचे गायन करीत असतात। त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो, परंतु ते त्यांच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायूलाच दोष देतात। ज्यावेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोड्या काळासाठी कबूतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो। श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भुषवितात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात। हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमळ, अर्ण, पुन्नाग, नागकेशर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजातक ही फुले सुगंधी असूनही तुळशीच्या तपाची प्रशंसा करतात। तो लोक वैडूर्य, मरक्तमणी आणि सुवर्णांच्या विमानांनी भरलेला आहे। केवळ श्रीहरींच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते। त्या विमानात बसलेल्या भगवत भक्तांच्या चित्तात मोठे नितंब असणाऱ्या स्त्रिया सुद्धा मंद हास्य आणि भातभावांनी कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत। जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगण सुद्धा प्रयत्नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भवनामध्ये राहते। ज्यावेळी ती आपल्या चरणकमलातील नकुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीला कमल विरळते, त्यावेळी त्या सुवर्ण महालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की ती त्या
भिंती जणू कमळाने साफ करीत आहे. जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसी दलाने भगवंताचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोळ्याचे घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपास आणि उभार नासिकेने शोभणारे मुख पाहून यांचे भगवंतांनी कौतुक केले होते याची तिला आठवण होते. जे लोक भगवंताचे पाप हरण करणाऱ्या लीला कथांना सोडून बुद्धी नष्ट करणाऱ्या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंदे कथा ऐकतात, ते त्या वैकुंठ लोकात जाऊ शकत नाहीत. अरे, जेव्हा हे अभागी लोक अशा आस्वार गोष्टी ऐकतात आणि त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या घोर नरकात टाकतात. अहो, आम्ही देवसुद्धा या मनुष्य योनीच्या इच्छा धरतो, कारण यातच तत्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते. अशी मनुष्य योनी मिळूनही जे लोक भगवंताची आराधना करीत नाहीत, ते वास्तविक त्यांच्या सर्व प्राप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात. देवादिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून यमराज दूर राहतात, आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने सद्गत होऊन ज्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात, तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो, असे परम भागवतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठ धामात जातात. जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरु श्रीहरींचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी विभूषित अशा त्या परम दिव्य आणि अद्भुत वैकुंठ धामाला आपल्या योग माया बलाने पोहोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करत वैकुंठ धामाचे 6 तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते 7व्या दरवाजापर्यंत पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे 2 देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद, कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांच्या 4 श्यामवर्ण भुजांमध्ये भोवती भुंगे गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती. चढवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसत होता. ते अशा रीतीने पाहत असून सुद्धा ते मुनी काही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले 6 दरवाजे ओलांडून ते आत आले होते, त्याचप्रमाणे याही दरवाज्यातून आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते, त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होते. हे 4ही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होते. तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही 5 वर्षाच्या बालकांमध्ये सारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती. त्यांना अशा प्रकारे निशंकपणे आत जाताना पाहून भगवंताच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणाऱ्या त्या द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडवले. वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते. वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडवले, तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाले. मुनी म्हणाले, अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंताची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकांची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंतांच्या सारखेच समदर्शी असतात. तुम्ही दोघे त्यांच्यापैकी असून स्वभावात एवढी विषमता कशी? भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणाशी विरोध नाही, तर मग ज्याच्याविषयी संशय घ्यावा असा इथे कोण असणार? तुम्ही स्वतः संशय आहात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यावर संशय घेत आहात. भगवंताच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे, म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानित नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतात आपल्याला अन्युश्रुत समजतात. तुम्ही देव रूपधारी आहात, मग तुम्हाला येथे असे काय दिसते की ज्यामुळे तुम्ही भगवंताच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केलीत? आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात. म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत. या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकांतून निघून त्या पापमय योनीत जा, जेथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे 3 शत्रू निवास करतात. सनकादिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्रसमूहाने निवारण होत नाही हे जाणून श्रीहरींच्या त्या 2 पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले. त्यांचे स्वामी श्रीहरी सुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते. नंतर ते म्हणाले, भगवान, आम्ही अपराधी आहोत, म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे.
त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल. आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा की जेणेकरून या अधमाधम योनीत जाऊनही आम्हाला भगवंताची स्मृती नाहीशी करणारा मोह होऊ नये. इकडे साधूजनांचे हृदय धन असणारे भगवान कमलनाथ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला. तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्री लक्ष्मीसह तेथे आले. सनकादिकांनी पाहिले, आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्री वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्र चामरे घेऊन पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र चवऱ्या ढाळल्या जात आहेत. चवऱ्यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्याची झालर अशी हालत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. प्रभू सर्व सद्गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकांचा चूडामणी असलेल्या वैकुंठधामाला सुशोभित करीत होते. त्यांचा पितांबर मंडित विशाल नितंबावर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाळा विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेले एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता, तर दुसऱ्या हाताने ते कमल पुष्प फिरवित होते. त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजविणाऱ्या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवित होते. उत्तुंग नासिका असलेले मोहक मुख होते. मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. तसेच चारही हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. भगवंताचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते. त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की यांच्यासमोर लक्ष्मीचा सौंदर्याभिमानही गळून पडला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, देव, अशा प्रकारे माझ्यासाठी, महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परम सुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लावून नमस्कार केला. ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. सनकादी मुनीश्वर जेव्हा ब्रह्मानंदात निमग्न राहत असत, परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलातील मकरंदात मिसळलेल्या तुळशी मंजिराच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला, त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाही आणि त्यांचे मनही विचलित झाले. भगवंताचे मुख नीलकमलासारखे होते. अतिशय सुंदर ओठ आणि कुंद कळीसारखे मनोहर हास्य यामुळे त्यांची शोभा आणखीनच वाढली होती. ते पाहूनच ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्मरागासारख्या लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणाऱ्या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरींची स्तुती करू लागले, जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढविणारे पुरुष रूप प्रकट करतात. सनकादी मुनी म्हणाले, हे अनंता, जरी आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरी सुद्धा त्यांना कधीच दिसत नाहीत. प्रभो, ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने देवांनी आपले रहस्य वर्णन केले होते, त्याच वेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता, परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र आम्हाला आजच झाले आहे. भगवान, आपल्याला आम्ही साक्षात परमात्मा तत्व म्हणून जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात. हे प्रभो, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि सांसारिक दुःखाची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत, ते आपला आत्यंतिक प्रसाद जो मोक्ष त्याचीही पर्वा करीत नाहीत, तर मग ज्यांनी आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा. भगवान, जर आमचे चित्त भ्रमणाप्रमाणे आपल्या चरणकमलांशीच रममाण होईल, आमची वाणी तुळशीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयश मृताने परिपूर्ण होतील, तर आमच्या पापांमुळे खुशाल आमचा जन्म नरकादी योनीत होऊ दे, त्याची आम्हाला चिंता नाही. हे विपुल कीर्ती प्रभू, आपण आमच्या समोर हे जे मनोहर रूप प्रकट केले आहे, त्यामुळे आमच्या डोळ्यांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त अजितेंद्रिय
पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यासमोर प्रगट झालेले आहात. आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. अध्याय 15 समाप्त.